आज बाकेश्वर डॅम जाता जाता आपल्याला असे प्राणी बघायला मिळेल. इथं काय जमा आहे त्याला सांगतो व्लॉग मध्ये. सकाळी घराबाहेर निघलोच होतो की आपल्याला दिसून जाते आपले प्रेमाचे माणसं. आपले भाई लोक गॅरेजवर आपली वाट पाहत होते म्हणून आपण लवकर येऊन जातो गॅरेजवर. रस्त्यावर रेसिंग करत आणि शंकरजीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोहोचून जातो आपल्या लोकेशनवर फोटो काढायला. आणि भाऊच्या गाडीची एवढी खतरनाक एडिटिंग केली होती सांगू. तुम्ही त्या सूट आपल्या सेकंड आयडी पराग सिनेमॅटिक वर चेक करू शकता. दुकानातून सामान घेऊन आपण चाललो होतो आदू डॉन सोबत अखिलदाच्या घरी. तिथं पोहोचून आपल्याला आपला फर्स्ट व्लॉग टीव्हीवर चालताना दिसून जाते. तुमचा भाऊ घरी आलाच होता. तुमचा भाऊ ऋषी सोबत चालला येते शैलेश भाऊच्या गोडाऊनवर. तिथं आपल्या प्रेमाच्या माणसाला व्लॉग मध्ये घेऊन चार्जर घेऊन चालला जातो वेदांच्या घरी. पण वेदांत तर नाही, त्याच्यात प्रेमाचा माणूस भेटून जाते. वेदांत ब्लॉगर दिसून जाते आपली पुरी गँग घेऊन. आम्ही तिघं वाकेश्वर डॅमला जातच होतो. तिथं आपल्याला दिसून जाते आपले प्रेमाचे माणसं. त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन आम्ही येऊन जातो डॅमवर. तिथून सनसेट तर इतका खतरनाक दिसत होता की का सांगू. मग आपण सीधे येऊन जातो आपल्या छोट्या भाईसाठी केक घ्यायसाठी. केक घेऊन घरी येतच होतो की आपल्याला दिसून जाते बहुत मोठं ट्रॅफिक. आपल्या भावाची इच्छा होती की त्याला गन केक कापायचा आहे. बिना टाइम वाया घालवता आपण येऊन जातो गन घ्यायसाठी. थोड्याच वेळात वाढदिवसात अमीर लोकांची एंट्री होऊन जाते. त्यांना पण आपण घेऊन घेतो आपल्या व्लॉग मध्ये. केक कापून झाल्यानंतर बाहेरचे पोट्टे पुरे फुल हवाबाजी करत होते. त्यांना पण आपण घेऊन घेतो आपल्या व्लॉग मध्ये. मग थोड्याच वेळात आपण निघून जातो आपल्या घराकडे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.